नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज रामनवमी या संदर्भातून सगळा भारत आज ठवळून निघाला। वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं रामनामाचा गजर आणि रामनामाची महती आणि रामनामाचा जो संस्कार आहे तो संस्कार आमच्या जीवनामध्ये म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्ही एकमेकाला देत आलो आहेत। आणि राम म्हणजे नेमके काय? राम हे दोन प्रकारचे राम सामाजिक भूमिकेत मांडले जातात। एक आहेत सगुण राम आणि एक आहेत निर्गुण राम। सगुण राम म्हणजे ज्यांच्या सगुण स्मृतीची, सगुण मूर्तीची, सगुण चर्चेची विचार करून सामाजिक अधिष्ठानामध्ये, सामाजिक विषयामध्ये तुलसीदासांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं रामाचा विषय हा समाजामध्ये मांडण्यात आला आणि सामाजिक परिस्थितीमध्ये एक आदर्शवाद आणि आदर्श भूमिका म्हणून सामाजिक जीवन चरित्र हा लिहिण्यात आलं। तर दुसरं राम म्हणजे कबीरचे राम। कबीर हा विषय निर्गुण रामांच्या संदर्भातून निर्गुण निराकार रामाची संकल्पना सांगणारे एक थोर संत होऊन गेले, ज्यांनी कणकण में राम ही भूमिका मांडली। आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कणकण में राम हा विषय आजही आम्हाला द्वेतक दिसतोय। चर अचर प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने रामाची महती म्हणजे राम हा विषय मोहमाया आणि त्याग आणि तपस्येच्या वरचा आहे। म्हणजे ही भूमिका कबीरांनी जी भूमिका सामाजिक पटलावर मांडली आणि जी तुलसीदासांनी पटलावर मांडली, यांचा दोघांचा विमर्श एकच आहे, परंतु परिस्थिती ही वेगवेगळी आहे। कोणी सगुण म्हणजे त्यांच्या साकार रूपाला मांडणार आहे, कोणी त्यांच्या निर्गुण निराकार रूपाला मांडणार आहे, पण या सगळ्या गोष्टीतून संस्कार मात्र एकच आहे। आणि आज त्या संस्काराची भूमिका भारतातल्या प्रत्येक ठिकाणी दिसली। अटक ते कटक आणि काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतची ही भूमिका आणि हा विषय आज सगळीकडे दुमदुमला। वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आमची समाज रचना तयार करण्यात आलेली आहे, आम्हाला आमच्या वंश परंपरा सांगितलेल्या आहेत, आम्हाला आमच्या संस्कृत्या सांगितल्या आहेत आणि संस्कृतीच्या माध्यमातून धर्म आणि अधिष्ठान आमच्यामध्ये तयार झालं। पण या सगळ्यांची भूमिका ही जीवन पद्धती आहे, ज्या जीवन पद्धतीला आम्ही सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक सकारात्मक रूपाने पाहतो। आणि आज ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या वंश परंपरा आणि आमच्या चालीरीतींना जे श्रेष्ठ मानतो ना, की आमच्याकडे त्यागाची भूमिका आहे। रामजीवन हे पूर्ण त्यागाचं आहे। सामाजिक जीवनामध्ये जेव्हा आपल्या राज्याभिषेकापासून तर त्यांच्या उत्तराकालापर्यंत म्हणजे ज्यापर्यंत शरीयूमध्ये जलसमाधी घेण्यापर्यंतचा जर कार्यकाल आपण जर एक पठडीत घेतला तर सामाजिक जीवनामध्ये अनेक कंगोरे आपल्याला पाहायला मिळतात। आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श पती आणि आदर्श राजा अशी चतुर्सूत्री रामांच्या जीवनाने नटलेली आहे, सजलेली आहे। त्यामुळं त्या काळामध्ये एक खूप मस्त वाक्य म्हणलं जायचं, सतयुग में जब घी मिला था द्वापर में, सतयुग में जब दूध मिला था द्वापर में मिला घी, कलयुग में मिली चाय है फूक फूक के पी। म्हणजे याचा अर्थ ज्या पद्धतीने दुधाच्या गंगा, दुधाच्या विषय म्हणजे जी दुधमय जीवन होतं त्या सतयुगाचा तो रामराज्याचा काळ होता। द्वापरमध्ये त्यापेक्षा त्याचे मंथन करून ज्या पद्धतीने त्याचं लोणी काढून त्याचं तुपात रूपांतर करण्यात आलं आणि त्या तुपाचं जीवनमय जी पद्धती ज्या परिस्थितीमध्ये जीवनात साकारण्यात आली ना, त्याला म्हणतात द्वापर में मिला है घी। आणि ज्या पद्धतीने कलयुगमध्ये त्या दुधाचा वापर चहासाठी करून ज्या पद्धतीने आम्ही चहाची प्रक्रिया करून आमच्या जीवनात चहा तयार केला आहे ना, त्या पद्धतीनं आज परिस्थिती अशी येऊन पडलेली आहे की कलयुग में चाय मिली है फूक फूक के पी। म्हणजे खऱ्या अर्थानं आता फुकून फुकून प्रत्येक गोष्ट बघणं आम्हाला आढळणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। सामाजिक जीवनात हेच राममय जीवन आहे। आणि आज खऱ्या अर्थानं हर्ष उल्लत होतं की या अमृत काळामध्ये ज्या पद्धतीने सामाजिक संस्कार आणि सामाजिक विषय हा प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचायला पाहिजे, प्रत्येक विषयाशी जनमानसाची नाळ जोडली पाहिजे, तो विषय आज सकारात्मक रूपानं समाजामध्ये पोहोचतोय।
कसलाही धर्म नाही, कसलाही पंथ नाही, कसल्याही पद्धतीची विचार नाही. भारतमय आणि हिंदुस्थानमय जीवन ज्या संस्कृतीने आचरलं होतं त्या संस्कृतीची पुनर्स्थापना होताना आज दिसलं. आणि आज कसल्याही पद्धतीचा एकमेकांच्या बद्दलचा जो विनाकारण निर्माण करण्यात आलेला द्वेष खऱ्या अर्थानं स्थिर झाला. छोट्या मोठ्या कुठं ना कुठे गाठगोट लावणारेच असतात, आसुरी वृत्त्या कुठं ना कुठे पनपत असतात, पण खऱ्या अर्थानं सामाजिक चेतना आणि सामाजिक जीवन हे वास्तविक स्वरूपात आज साकारण्यात आलं. आणि ज्या पद्धतीने सूर्याभिषेकांनी रामांचा जन्म साजरा करण्यात आला, ह्या सूर्याभिषेकांनी ही संस्कृती चिरकाल टिकण्याची एक आम्हाला परिणितीही मिळाली. त्यामुळे या दोन्ही संगमाचा आनंद या भारतभूच्या भूमिपुत्रांनी आनंदाने आज साजरा करून सामाजिक चेतनेची आणि सामाजिक आत्म्याची एक चांगली अनुभूती दिली. याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपली जीवनात अशाच पद्धतीने राममय जीवन फुलत राहो हीच सदी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.